जे स्केचेस विषयी बघणार आहोत. ते जे स्केचेस आहेत ते कोणकोणत्या पद्धतीने काढावेत, त्यात वेगवेगळ्या प्रकारच्या पॅन्टचे प्रकार आहेत. आता ही जी पॅन्ट आहे याला बूट कट पॅन्ट असे म्हणतात. याचा बॉटम या पद्धतीने असतो. त्यानंतर आहे रेग्युलर फिटिंगची पॅन्ट. त्यानंतर आहे बॅगी फिटिंग पॅन्ट. ही पॅन्ट साधारण लूज असते. ही रिलॅक्स पॅन्ट. त्यानंतर आहे स्लिम फिट पॅन्ट. त्यानंतर आहे हे फिटिंगची पॅन्ट पूर्ण, त्याला स्किन फिट पॅन्ट असे म्हणतात. त्यानंतर आहे लूज फिट पॅन्ट. त्यानंतर आहे टेंडी फिट पॅन्ट किंवा ड्रॉप क्रोच पॅन्ट. त्यानंतर कार्गो पॅन्ट. ही वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या स्टाईलनुसार बनवली जाते. या तीनही कार्गो पॅन्ट्स आहेत आणि ह्या बेल्टच्या बाजूला कमरेचा बेल्ट याचा वेगवेगळ्या पद्धतीने फिनिश केलेला आहे. या ठिकाणी याला साइड सीमवर पॉकेट्स जोडलेले आहेत. तिथे स्लॅन्ट पॉकेट आहे. असे वेगवेगळ्या पद्धतीने ह्या पॅन्ट्स फिनिश करतात. त्यानंतर आहे डेनिम पॅन्ट. डेनिम पॅन्ट्स म्हणजेच आपण जीन्स पॅन्ट आपण ज्याला म्हणतो ती देखील वेगवेगळ्या पद्धतीने तयार केली जाते. त्यानंतर आहे ही जोधपुरी ट्राउझर. ही बेल बॉटम. ही लेगिन्स. अशा वेगवेगळ्या पद्धतीचे हे पॅन्टचे स्केचेस जसे कार्गो पॅन्ट आहेत. हे बघा वेगवेगळ्या पद्धतीने साइड ओपन ठेवून इनसाइड ओपन ठेवून देखील ह्या पॅन्ट्स तयार केल्या जातात. आता ही जी पॅन्ट्स आहेत याला कमरेच्या भागामध्ये इलास्टिक घातलेले आहे आणि साइडला स्ट्रीप जोडलेला आहे. स्पोर्ट्समन या पॅन्ट्सचा जास्त करून वापर करतात. ही देखील त्याच पद्धतीची आहे. त्याला कमरेच्या भागात केसिंग आहे. हे बघा बेल्ट असलेली, केसिंग असलेली अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पॅन्ट्स तयार होतात. आपल्याला या सर्व प्रकारच्या पॅन्ट्सचे स्केचेस काढून त्याला कलरिंग करायचे आहेत. त्याचप्रमाणे अजून वेगवेगळ्या प्रकारचे स्केचेस तुम्हाला नेटवर उपलब्ध मिळतील.